बुरखाधारी विद्यार्थिनींना बोर्डाच्या परीक्षेला प्रवेश नको। मंत्री नितेश राणेंची परीक्षा केंद्रात बुरखाबंदीची मागणी। परीक्षेत बुरखा हटावच्या मागणीनं वादाची शक्यता। दहावी बारावीच्या परीक्षा तोंडावर आहेत, मात्र या बोर्डाच्या परीक्षेला विद्यार्थिनींना बुरखा घालून बसू देऊ नये अशी आग्रही मागणी भाजपचे नेते आणि मत्स्य विकास मंत्री नितेश राणेंनी केली आहे। त्यांनी तसं पत्र शिक्षण मंत्री दादा भुसेंना पाठवलंय। माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेत परीक्षेसाठी बुरखा घालून बसण्याची मान्यता देण्याचं प्रमाणपत्र दिल्याचं परिपत्रक आहे, मात्र इतर विद्यार्थ्यांप्रमाणे या मुलांनाही आपल्या धर्मशाळेत आणू नये असं म्हणत परीक्षेदरम्यान बुरखा घालण्यास नितेश राणेंनी विरोध केला। बुरखा घालून अगर तुम्ही परीक्षेला बसाल तर त्याचे अन्यही धोके आहेत। विविध पद्धतीने सुरक्षेचे पण कारणं आहेत। तर ह्या सगळ्या बाबतीमध्ये संबंधित खात्यांनी विचार करून या निर्णयाचं नेमकं काय करू शकतो किंबहुना ह्या निर्णयाच्या संबंधित लवकरात लवकर निर्णय घेऊन हा मागे घ्यावा। नितेश राणेंच्या मागणीवर सत्ताधारी मित्र पक्षाचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे। त्याबद्दल मला कल्पना नाही त्यांनी काय पत्र दिलंय, परंतु मला त्याबद्दलची कल्पना नाहीये। आता त्याच्याबद्दलची मी माहिती घेऊन निश्चित सांगेन। बुरखा घालून परीक्षेला बसल्यानं कॉपीचं प्रमाण वाढेल असं सांगतानाच नितेश राणेंनी निवडणुकीत मतदानावेळी असे प्रकार उघडकीस आल्याचं सांगितलंय। बुरखा घालून नेमकं तोच विद्यार्थी आले आहे, तीच विद्यार्थिनी आली आहे की नाही, असे अन्य प्रकार आता मतदानाच्या टायमाला पण अशा गोष्टी नजरेसमोर आलेल्या आहेत। ते बुरखा घालून आलेले आहेत पण नेमकं तो त्या व्यक्तीत निघालेला नाहीये। तर म्हणून अशा पद्धतीचे लाड किंवा लागून चालन कोणाचेच करू नये असं मताचा मी आहे। प्रत्येकाला शिक्षणाचा आणि परीक्षा देण्याचा अधिकार असल्याचं म्हणत आदित्य ठाकरेंनी नितेश राणेंच्या मागणीला विरोध केला। तो ये सारी चीजें हम कर रहे थे। अभी इसमें अपनी अपनी सोच हो सकती है, लेकिन मेरा ये मानना है कि हर एक को, इस देश के नागरिक को एग्जाम देने का अधिकार होना चाहिए। और ये जो टिप्पणी करे उस पर मैं जवाब नहीं दे रहा हूँ, ये मैं अपनी बात कह रहा हूँ। देखिए, गंदगी से मैं मुंह नहीं लगता, कोई लोग उसमें उलझना चाहते हैं, मैं उसमें जाता नहीं। यावर मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांनी ही नाराजी व्यक्त केली आहे। मुस्लिम समाज को अगर मुल्क के अंदर तरक्की करने में अगर हिस्सा डालना है तो वो एजुकेशन अगर वो बुरखे के साथ ले रही है तो इससे उनको क्या दिक्कत आ रही है, और उनको ये दिक्कत आनी भी नहीं चाहिए। क्योंकि जो लड़की बुरखा पहन के अपने पूरे इसके साथ वो संवैधानिक अधिकार के साथ वो एग्जाम हॉल में आ रही है तो उसके पास ऐसी कोई गलत चीज हो नहीं सकती और वो कॉपी वगैरह भी कर नहीं सकती। परीक्षेदरम्यान विद्यार्थिनींनी बुरखा घालू नये अशी मागणी नितेश राणेंनी केली असली तरी त्यावरून आता वाद उफाळू शकतो। हिजाबवरून आधीच वाद असताना परीक्षा केंद्रात बुरख्यावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे।